गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण चिंता विकृतीसाठी किंवा अस्वस्थतेसाठी प्रथमोपचार ह्या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, काही विशिष्ट परिस्थितीत चिंता करणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु परिस्थितीनुसार आपली चिंता नसल्यास किंवा चिंताग्रस्त परिस्थिती बदलून चिंता वाटू लागल्यास ही काळजीची गंभीर बाब आहे. जर या संदर्भात तपासणी केली गेली नाही किंवा उपचार केले गेले नाहीत तर अशा प्रकारच्या चिंता या चिंता विकृतीपर्यंत जाऊ शकतात. आता आपण पाहूया चिंता विकृती निर्माण होण्याची काही कारणे. एक आहे अनुवांशिक कारणे. काही व्यक्तींच्या कुटुंबामध्ये समजा एखादी व्यक्ती विकृतीने ग्रस्त असेल तर अशा व्यक्ती धोक्याच्या उच्च पातळीवर असतात. दुसरा मुद्दा मेंदू रसायनशास्त्र. मेंदूमधील चेतापारेषकांच्या म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्स ह्यांच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होणे. तिसरा मुद्दा आहे भावनिक आघात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण, बलात्कार किंवा आईवडिलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्यू होणे. चौथा मुद्दा आहे आईवडिलांचा घटस्फोट आणि परीक्षेचे दडपण. चिंता विकृतीत एखाद्याच्या जीवनावर जर परिणाम करीत असेल आणि हस्तक्षेप करीत असेल तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावरती परिणाम होतो. त्यावेळेस चिंताग्रस्ततेवर विचार करणे आवश्यक आहे. चिंताग्रस्तता विकृतीचे विविध प्रकार दिसून येतात, जसे की सामाजिक भयगंड, विरह चिंता विकृती, तीव्र तणाव विकृती इत्यादी. सर्वसाधारणपणे चिंता विकृतीची विविध शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक लक्षणे आपल्याला व्यक्तीमध्ये दिसून येतात. चिंता विकृतीने ग्रासलेल्या व्यक्तींना महाविद्यालयात किंवा कामावर जायची इच्छा नसते. अशा व्यक्ती सतत शरीराबद्दल तक्रार करत राहतात. कुटुंबातल्या माणसांशी, मित्रमैत्रिणींशी बोलताना त्याला खूप चिडचिड करतात. वर्गामध्ये, कामाच्या ठिकाणी ते एकदम शांत बसतात आणि शिक्षकांना किंवा सहकाऱ्यांना प्रश्न विचारायला घाबरतात. बऱ्याचदा ते एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात. ह्या लोकांमध्ये घाम येणे, अनावश्यक शारीरिक हालचाली दिसून येतात. आत्तापर्यंत चिंता विकृतीची काही लक्षणे आपण पाहिली. त्यांना आता कशी मदत करता येईल हे आपण पाहूया. पहिला मुद्दा आहे संपर्क साधणे, परीक्षण करणे. आपण मागच्या भागामध्ये अलगी हे मॉडेल कृती योजना पाहिलेली आहे, तीच आपण इथे अंमलात आणणार आहोत. पहिली पायरी आहे संपर्क साधणे. जर तुम्हाला तुमच्या मित्रामध्ये वरील लक्षणे आढळले आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की ती व्यक्ती कदाचित स्वतःला इजा पोहोचू शकते तर प्रथमतः त्याच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींची भेट घ्या आणि त्यांना याविषयी जाणीव करून द्या. तसेच त्या व्यक्तीला त्याच्या कौटुंबिक सदस्यांबरोबर मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊ शकता आणि संबंधितांकडे चर्चा करू शकता. पायरी आहे 2, निपक्षपातीपणे ऐकणे. तुम्ही त्या व्यक्तीचे बोलणे अतिशय संयमाने समजून घेऊन ऐका. एखादी व्यक्ती समस्येने ग्रासली आहे म्हणून तिचे म्हणणे सहनशीलतेने ऐका. हे लक्षात ठेवा की तुम्ही त्यांचे टीकात्मक परीक्षण करत नाही. जेव्हा तुम्ही त्यांचे ऐकत असताना कोणत्याही भडक प्रतिक्रिया देऊ नका आणि जर तुम्ही असं केलं तर ती व्यक्ती तुमच्याशी बोलणार नाही. तिसरी पायरी आहे आधार देणे आणि माहिती पुरवणे. काही वेळा व्यक्तीला स्वतःबद्दलच साशंकता असल्याने व्यक्ती लाज किंवा अपराधीपणाचा अनुभव घेते. अशा वेळी या व्यक्तीमध्ये आशा निर्माण करून काही गोष्टी आपल्याला त्यांना सांगता येतात. पहिला मुद्दा त्यांना सांगायचं की हा आजार सर्वसामान्य आहे. तुझ्या आरोग्याच्या, मानसिक आरोग्याच्या समस्येला तोंड देत आहे त्यासाठी तू जबाबदार नाही. आणि तिसरा मुद्दा त्याला सांगायचा, तुला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण योग्य मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं तू नक्की बरा होऊ शकशील. चौथी पायरी आहे तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहित करणे. तिसऱ्या पायरीत सांगितल्याप्रमाणे चिंता आणि नैराश्य मानसिक आरोग्य व व्यावसायिक तज्ज्ञांनी दिलेल्या योग्य शास्त्रीय उपचाराने बरे होतात. तुम्ही समुपदेशक आणि मनोचिकित्सकाला भेट देण्यासाठी आपल्या मित्राला पाठिंबा देऊ शकता, प्रोत्साहित करू शकता आणि त्याच्यासोबत येऊ जाऊ शकता. व्यक्तीस योग्य उपचार मिळणे ही मानसिक समस्येतून मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग ठरते. 5वी पायरी आहे स्वतःला मदत करण्यासाठी
सहाय्यभूत योजना करण्यास प्रेरित करणे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही त्या व्यक्तीस त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी मदत करू शकता. त्याच्या आवडीच्या किंवा त्यांना ज्या गोष्टी करायची इच्छा होती अशा गोष्टी करण्यास प्रोत्साहित करू शकता. त्यांना खालीलप्रमाणे साधे विश्रांती तंत्र वापरण्यास प्रोत्साहित करा. काय कराल तुम्ही? आनंदी राहणे, हसणे, दीर्घ श्वसन तंत्र करणे, चालणे, पळणे किंवा कोणतेही मैदानी खेळ खेळण्यास त्यांना तुम्ही प्रोत्साहित करायचं. चिंता विकृतीच्या घटनेमध्ये शेवटी व्यावसायिक तज्ज्ञाची मदत मिळवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून या व्यक्तींना मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञाकडे जाण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे आणि मदत करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्या पुस्तकात पान क्रमांक 91 वरती एखाद्या परिस्थितीत शांत होण्यासाठी श्वसनाचा व्यायाम कसा करायचा हेच सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वांनी ते नीट वाचायचं आणि एकदा त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आज आपण दुसऱ्या एका विषयाला हात घालणार आहोत आणि ते म्हणजे इंटरनेट आणि सामाजिक संपर्क माध्यमांचा वापर. विद्यार्थ्यांनो, लॉकडाऊन आहे, सगळेच घरी आहेत, नेटफ्लिक्स सगळे वापरत आहेत, पण त्याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का? आणि त्याचं उत्तर होय आहे. षट ही संस्था कशा प्रकारे अशा प्रकारच्या केसेस हाताळते हे तुम्ही तिथं वाचायचं आहे. सध्याच्या काळात नेट वापरणे अत्यावश्यक आहे. आपण ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इंटरनेट ही समस्या नाही. आपण ते कसे वापरतो आणि रोज किती वेळ सर्फिंग करतो यावर आपल्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा आपण नेट वापरतो तेव्हा कशासाठी वापरतो हे लक्षात घेतले पाहिजे. मी ऑनलाईन जुगार खेळतो का, गेमिंगसाठी वापरतो का, की अश्लील साहित्य पाहतो? ही अशा प्रकारची अगदी टोकाची उदाहरणं आपल्याला काहींच्या बाबतीत पाहायला मिळतात. बऱ्याचदा लोकांना व्यावसायिक तंत्राच्या मदतीची गरज नसते, परंतु त्यांची नेटवर अति अवलंबून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या वाढण्याची शक्यता असते. ठीक आहे, चला तर मग आपण पाहूया. तुम्ही सर्वजण इंटरनेट वापरतात. ह्या 4 Cद्वारे आपण स्वयंमूल्यांकन करू. एक आकडा आहे अपेक्षा करणे. तुम्हाला इंटरनेट वापरण्यात गुंतून राहण्याची इच्छा असते का? मुद्दा 2 नियंत्रण. इंटरनेटचा वापर करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखण्यात समर्थ ठरता का? क्रमांक 3 अनिवार्यता. इंटरनेटचा जास्त वेळ वापर करू नये हे माहीत असूनही त्यावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला अवघड जाते का? मुद्दा क्रमांक 4 परिणाम. इंटरनेटच्या अतिरेकी वापरामुळे तुम्हाला त्याचे काही शारीरिक किंवा मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते का? विद्यार्थ्यांनो, जर वरीलपैकी 3 प्रश्नांची उत्तरे हो असल्यास तुम्हाला इंटरनेटच्या अतिरेकी वापरापासून परावृत्त करण्यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. काही धोक्याच्या सूचना किंवा घंटा तुम्ही इंटरनेटवर जास्त अवलंबून राहिल्याने व्यक्त होतात. कोणत्या बरं त्या? एक आकडा कामात चालढकल करणे, नेहमीच्या कामात कंटाळा येणे, वेळेचे भान नसणे, डोकेदुखी, मानदुखी, कोरडे डोळे, पाठदुखी अशा सगळ्या अनेक प्रकारच्या शारीरिक तक्रारी आणि स्वच्छतेची निष्काळजी. तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मित्रामध्ये अशा धोक्याच्या सूचना किंवा घंटा दिसत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास या पाठात सांगितल्याप्रमाणे काही उपायांचा अवलंब तुम्ही करू शकता. या प्रकरणात चर्चा केलेल्या धोरणांचा आणि तंत्रांचा वापर करून मानसिक समस्यांबाबत धोक्याची सूचना किंवा लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तीस काही सोपी परंतु महत्त्वपूर्ण प्राथमिक मदत तुम्ही करू शकता. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. अशा मानसिक समस्यांवरील उपचार सर्वसामान्य व्यक्तींकडून नव्हे तर केवळ मानसिक आरोग्य व्यावसायिक तंत्राद्वारे केले जाऊ शकते. तुम्ही ती व्यक्ती आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञात दुवा बनू शकता आणि त्या व्यक्तीस योग्य व्यावसायिक तज्ज्ञाची मदत मिळविण्यास प्रोत्साहित करू शकता. लक्षात ठेवा, मानसिक आरोग्याच्या समस्येमध्ये एखाद्या व्यक्तीस प्रथमोपचार प्रदान करणे हे मनोविकाराच्या समस्येप्रमाणेच महत्त्वाचे आहे आणि काही वेळेला ते जीवनरक्षक होऊ शकते. विद्यार्थ्यांनो, आज आपण प्राथमिक उपचार मानसिक आजारांबरोबर अगदी तणावासाठी सुद्धा कसा आवश्यक आहे ह्याविषयी माहिती घेतली.
आपण अधिक माहिती घेणार आहोत काही इमोशनल किटविषयी. 5 आयटम्स फॉर युअर इमोशनल फर्स्ट एड किट. म्हणजे भावनिक प्रथमोपचार काय आवश्यक आहे. अ प्लेलिस्ट ऑफ सॉंग्स दॅट अपलिफ्ट अँड एम्पॉवर. अन इमेज दॅट सूज अँड मेक्स यू स्माईल. अ सेंट यू एन्जॉय. अ लिस्ट ऑफ पीपल who love you as reminder. A journal or art supplies to process your feelings. मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आपण पाहणार आहोत. ही गुरुकिल्ली आपल्याला काय सांगते. स्वतःशी सकारात्मक बोला. आपले काम चालू आहे ह्याची आठवण ठेवा. आपली स्वप्ने आणि उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करा. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. आवश्यक झोप आणि विश्रांती घ्या. कुटुंब व मित्रांबरोबर वेळ घालवा. समतोल आहार घ्या. तुमच्या भावना व्यक्त करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. स्वतःची काळजी घ्या. आवडणाऱ्या नवीन गोष्टी शिकत चला. आणि सगळ्यात शेवटचं दुसऱ्यांना मदत करा. आपण असाइनमेंटकडे जाणार आहोत. प्रश्न आहे, चिंता विकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणकोणती लक्षणे आढळतात. विद्यार्थ्यांनो, आता आपण पान क्रमांक 94 येणार आहेत आणि प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, एक आकडा, गाळलेले शब्द भरा. उत्तर आहे कलंक. दुसरा आकडा, उत्तर आहे व्यावसायिक मदत. तिसरा आकडा, उत्तर आहे वर्तन. चौथा आकडा, उत्तर आहे नैराश्याचा. प्रश्न क्रमांक 2, एक, उत्तर आहे पान क्रमांक 79 वरती ग्रीन बॉक्समध्ये. प्रश्न क्रमांक 2, उत्तर आहे पान क्रमांक 79, कॉलम क्रमांक 2, पॉईंट नंबर अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 2, 3, उत्तर आहे पान क्रमांक 89 वरती, कॉलम 2, मुद्दे आहेत 1 ते 5. प्रश्न क्रमांक 2, 4, पान क्रमांक 88, हिरव्या बॉक्समध्ये आहेत. सेल्फ हेल्प स्ट्रॅटेजीज आहेत. स्वमदत सूचना 1 ते 5 मुद्दे. प्रश्न क्रमांक 3, पहिला आकडा, उत्तर आहे 81 पानावर, पॉईंट क्रमांक 4, अ, ब आणि क आकडा. प्रश्न क्रमांक 3, 2, अलगी प्रारूप स्पष्ट करा. पान क्रमांक 82 ते 87. प्रश्न क्रमांक 3, उत्तर आहे पान क्रमांक 90 वरती, पिंक, ब्लू आणि येलो बॉक्समध्ये. प्रश्न क्रमांक 3, 4, उत्तर आहे 92 आणि 93 पानावर. प्रश्न क्रमांक 4, एक केस स्टडी दिलेली आहे आणि अलगी प्रारूप वापरून सुजाताला परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही मदत करायची आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, हा संपूर्ण धडा नीट वाचून काढायचा आहे. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून काढायची आहेत आणि जेव्हा शक्य होईल त्यावेळेला प्रश्न उत्तरे तयार करून ती लिखित स्वरूपात करायची आहेत. थँक्यू स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे.